मागच्या 12 ऑक्टोबरला आम्ही हा कार्यक्रम घेतला होता, ज्यावेळी 11 व्हॅन्स ज्याचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मान्य श्री बाळा नांदगावकर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप साहेब आणि मुख्य म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मी कंसात माची म्हणे सध्या अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब यांच्या तिघांच्या शुभ हस्ते पहिल्या 11 व्हॅन्सचं उद्घाटन झालं. पहिल्या 11 व्हॅन्सचं उद्घाटन मी मुद्दाम सांगेन की ज्यावेळी त्यांचा माझा थेट परिचय नसताना सुद्धा एवढी मोठी त्यांनी झेप घेतली, त्यामुळे त्या 11 व्हॅन्सचं त्यांचं तर मी कौतुकच करेन. पण तत्पूर्वी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा तुमच्या आठवणीत हे करतो की उनो फेस्टिवल उद्योग आणि नोकरी फेस्टिवल, खरं तर मग अशी जी चित्रफित बघितली, रोजगार स्वयंरोजगार काम करत असताना व्यवसाय मेळावा घ्यायचा आणि त्यावेळी कुठलाही कोरोनाचा आणि कुठलंही सावट नव्हतं. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशा 3 दिवसाचा आमचा तो एक उनो फेस्टिवल म्हणून काळा चौकी अभ्युदयनगर शहीद भगतसिंग मैदानामध्ये आम्ही घेतला होता. साधारण 165 स्टॉल लावले होते. त्यावेळी कुठलीही कल्पना नव्हती. काही नोकरीचे स्टॉल्स होते, काही फ्रँचायझी डिस्ट्रीब्युटर आले होते, काही नॅशनल बँकेसारखे मोठमोठ्या बँका आल्या होत्या, सारस्वत बँक आणि बऱ्याच बँका होत्या. आणि अशा वेळी आम्ही एक सजवलेली व्हॅन, आपण दुल्हन सजाई वैसी, तर तशा पद्धतीने आम्ही एक व्हॅन म्हणून एक अट्रॅक्शन ठेवलं होतं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणूया आपण त्याला. आणि त्या व्हॅनला बघून बऱ्याच लोकांचा प्रतिसाद मिळाला की नेमकं हे काय, ही कशी चालवायची, मला काय करावं. आणि अशा वेळी ज्यावेळी मी हे सगळं स्वरूप आपल्या मुंबईच्या महापौर किशोरताई पेडणेकर यांना सांगितलं, मला असं वाटतं इनडायरेक्ट आणि डायरेक्ट, बघा शब्द मी जपून वापरतोय, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट, त्यांनी पाठिंबा दिला, त्यांनी त्या कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या मुंबईच्या महापौरांनी अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅनचा शुभारंभ केला. पण त्यांनी आम्हाला तुर्तास त्यावेळी काही सांगितलं नाही की नेमकी स्कीम आम्ही पुढे कशी, म्हणजे बीएमसी कशी मिळणार आहे. एकंदरीत शासनाच्या काही जे स्कीम्स असतात, हे स्कीम्स तुम्हाला कधी आणून तुमच्या कानापर्यंत येणार नाही. खरं तर आपल्याला जावं लागतं, हे आपल्याला अजूनही कळत नाही. ही एक फार मोठी शोकांतिका आहे. ठीक आहे, ते काम आम्ही करतोय. आता ते मी पुस्तक वाचायचंच घेतलंय, त्या पुस्तकावर मी धडे द्यायचेच असतील, तर ते मी करतो इतके वर्ष. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं चित्रफित प्रमाणे की तुम्हाला आस्था चॅनल असतील, म्हणजे जे योगा करा, बाबा रामदेव, एंटरटेनमेंट चॅनल, हवे तेवढे गाणी, हवे तेवढे पिक्चर बघून बघून कंटाळले. आता एवढे कंटाळले की साऊथचे फिल्म बघावे लागतात. न्यूज चॅनल, काल तर कोरोनाच बोल जाते 4 तास, आता आर्यन खानच दिसतोय. बघा काय कंटाळ म्हणून नुसतं चित्र, आणि आमच्याकडे ते रिमोट मिळालंय ठाक ठाक ठाक. पण असं कधी कोणाला वाटत नाही किंवा चॅनलला कोणाला पत्र द्यावं लागत नाही. म्हणजे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट भरायचं आहे, पण आरटीआय वाले कधी ते चॅनलला लिहितात का जागरूकता म्हणून की बाबा तुम्ही रोजगाराबद्दल काय बोलणार आहात, तुम्ही स्वयंरोजगाराबद्दल काय बोलणार आहात, तर हे कधीच कुठे दिसत नाही. आणि मी पाके साहेब आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि व्यासपीठाच्या समोर असलेले मान्यवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत सांगतोय की जोपर्यंत आम्ही रोजगाराचं मोठं चॅनल काढत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार. हे एकमेव चॅनल असं आहे की जे प्रत्येक घराघरात हवं आहे. आज महाराष्ट्रामध्ये, आपण भारताचा विषय सोडूया, महाराष्ट्रामध्ये इथे तो शब्द जर आहे सगळ्यांसाठी. परप्रांतीय लोक येतात, सकाळी येतात, रात्री जातात आणि दोन्ही खिसे भरतात. दोन्ही खिसे भरतात. तुम्हाला एक मोठा सर्वे सांगतो, कुठल्याही बँक, म्हणजे आपण नॅशनलाइज जर बँक बघितली तर याचं ट्रान्झॅक्शन असतं. ट्रान्झॅक्शन तुम्ही असा फेरफटका मारा, तुम्ही जर वॉकला जात असाल किंवा काय वगैरे, तर बँकेच्या जरा बाहेर उभे राहत 9, 9:30, 10 वाजेपर्यंत. पण त्यांचा टाइम तोच असतो. तुम्हाला ती लाईन दिसेल, लाईन. तर कसली पैसे भरण्याची. बरं राहतोच कुठे, मुंबईत. पैसा कुठे जातो, बिहारला. पैसा कुठे जातो, यूपीला. पैसा कुठे जातो, ओरिसा. पैसा कुठे जातो, झारखंड. पैसा कुठे जातो, पश्चिम बंगाल. काय चाललंय?
मग तिथे जर माझी भूमी, तिथे जागा माझी, तिथे शासनाने सगळं सांगितलेलं आहे आपल्याला, पण आमचं लक्ष नाही. मग शासनाला दोष देऊ नका. परत तुम्ही गप्पत करताय. शासन वेगळं आणि राज्यकर्ते वेगळे. मी पण एका पक्षामध्ये आहे ना, मी पण एका मोठ्या पक्षामध्ये आहे. राज्यकर्ते वेगळे, शासन वेगळं. शासन हे तिकडेच ती खुर्ची असते, राज्यकर्त्यांची खुर्ची बदलते. आणि शासनाचा एक GR असा आहे, त्या GRचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. या GR मध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही वाहतूक, राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म लघु उपक्रम स्थापित होणे. योजनेअंतर्गत पात्र घटक ऐका. कायदेशीररित्या पात्र असणारे, एक मिनिट, मी कोण आहे, कॅमेरा दिसत असेल तर, महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा GR आहे 1 ऑगस्ट 2019. ह्याच्यात काय दिलंय? कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन, सेवा, उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, वाहतूक व त्या आधारित व्यवसाय एकाच नाममुद्रेवर कंसात ब्रँड आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्रे, खाद्ययान केंद्रे इत्यादी घटक कार्यक्रमांतर्गत पात्र असतील. हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे उद्योगमंत्री, त्यावेळी पण उद्योगमंत्री होते सुभाष देसाई साहेब, ह्यांचा एक मोठा कार्यक्रम झाला होता. आणि त्यावेळी याची घोषणा झाली होती. किती लोकांना माहिती आहे? खरं सांगा, माहिती आहे? नाही म्हणाला लाज कसली, बोला ना नाही. हे शोधलं ते किडे, सब किडे अंगात ते आहेत माझ्यात. माझ्याकडे एका पक्षाचं मोठं पद आहे. मी एक महाराष्ट्र रोजगारचा संपादक आहे. मी मुंबई व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. पण ही 3 पदांचा कसा कुठे वापर करायचा ते मला माहिती. लोक मंत्रालयात जातात, पण मंत्रालयाच्या समोर एक मोठी बिल्डिंग आहे, नवीन प्रशासन बिल्डिंग. खरं तर कारभार तिकडे चालतो. ते कशाला येऊन सांगते? कारण काय झालं की महाराष्ट्र हा एवढा मोठा, त्यांना तुम्हाला द्यायचंय. हे मलाही लाज वाटते एक गोष्ट. आधार कार्ड निघून 2 वर्ष 3 वर्ष झालं, त्याच्यानंतर मी झोपेतून जागा झालो. अच्छा, आधार कार्ड अशासाठी आहे का? पण त्या लाईन मध्ये आधार कार्ड करायला कोण होते तुम्हालाही माहिती. कुठलीही गोष्ट आपल्याला आणून देतात. आमचं काय माहितीये की हरव ना आम्हाला, तुला कार्ड दिले तर ते बघा ना जरा. तर अशा पद्धतीने हा एक GR आहे. या GRचा कसा उपयोग करायचा, कुठे उपयोग करायचा, हा पूर्ण GR आहे. मी वाटलं त्यावेळी तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पाठवून देईन. ह्याच्यामध्ये साधं सांगितलं की 10% तुमची निधी, 25 ते 30% सरकार देणार आहे, 65 ते 70% तेच पत्र देत आहे जे बँकेला तुम्हाला द्यायचे. आता त्या बँकांमध्ये नॅशनलाइज बँक आहे, काही कॉर्पोरेट बँक आहे. त्यामुळे ह्या GRचा ह्या वाहनासाठी मी कसा उपयोग करू शकतो, म्हणून ट्रॅफिक, त्यानंतर BMC, PMC, NMCC जे काय असेल, मुंबई ठाणे नवी मुंबईचे, या व्हॅन कशा लागतील ह्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. म्हणून अजून खोलात गेलो, एक बाहेर गावी चालतं तर मग इथे का नाही. आणि तुम्हाला आश्चर्यकारक ही गोष्ट बागेसाहेब मी खास करून सांगतो. परदेशी साहेब आयुक्त BMCचे, त्यांनी ही सगळी माहिती गठीत केली होती चांगल्या पद्धतीने की रस्त्यावर फूड हब कसा होईल. आणि साधारण 62, बघा हे मुद्दा म्हणून सांगते मी तुम्हाला, 62 फूड हब हे होणार आहेत. 62 म्हणजे 62 व्हॅन नाही, जवळजवळ 3500 ते 4000 व्हॅन्स लागतात BMCच्या. हे किती जणांना माहिती आहे? बरं, त्यांच्या जागा पण निश्चित झाल्याच आहेत. चौपाटी, नरिमन पॉइंट, एक जण आला BKCला गाडी जाऊची, मी नाही म्हटलं मला जमणार. याचा अर्थ शासन काही वेळ आहे का?
शासनाकडे सगळ्या काही गोष्टी भूमिका आहेत, पण शासनाची गळचेपी म्हणजे काय होतं माहिती, त्याचं मरण काय होतंय की इथे सगळ्यात जास्त फायदा आम्ही घेत नाही आहोत ही त्यांची शोकांतिका. त्या म्हणतात की आम्ही ओरडून जरी सांगितलं तरी त्या लाईनीत कोणतरी वेगळा येऊन जाईल. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतोय? त्या लाईनीत कोणतरी वेगळं करा, आम्ही झोपी घेतलेलं सोंग घेतोय. म्हणून मी परत किशोरदाई पेडणेकरांना मी पत्रव्यवहार केला की हे खरं आहे का? तर हो. त्यानंतर इक्बाल साहेब आले बीएमसीचे, साहेब हे खरं आहे का? तर हो. त्यानंतर सांगितलं की मग ते त्यांचे बघा कसं आहे की पहिल्यांदा तुम्हाला कुठलंही शासन लगेच सांगणार नाही. म्हणून मग अजून खोलात गेलो त्यावेळी आम्हाला कळलं की बाबा हे लायसन्सचं काय, परमिटचं काय, या सगळ्या गोष्टी आम्ही विचारल्या. त्यावेळी मला एक असं पत्र आलं. मुंबई हे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खातंच आहे. मुंबई शहर व उपनगरातील 65 रस्त्यांवर फूड हब उभारण्याबाबत हा विषय मी मांडला होता, त्यांच्या पेटातून काढला. मग त्यांनी दिले संदर्भ महापौर कार्यालय आवक क्रमांक MS 6300 MG 27/7/2021 जुलैला आले. ज्यावेळी हे पत्र आलं म्हणून मी म्हटलं चला आता सेमिनार घ्यायला आपल्याला उपरोक्त विषयाबाबत मान्य महापौर मुंबई महानगरपालिका यास 12/2/2021 रोजी, मी 12 फेब्रुवारीला दिले लेटर आलंय कधी बघा 7 म्हणजे 27/7ला त्यांनी लिहिलंय आणि माझ्या हातात मिळालं 23/9ला. 12/2/2021 रोजी सादर केलेलं पत्र या कार्यालयात 10/8/2021 रोजी प्राप्त झालं. आता एक मोठी ओळ घ्या. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते फिरत्या वाहनांद्वारे खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवाना देण्याबाबतचे धोरण, किती जणांना मराठी कळतंय, प्रस्तावित आहे. काय कळलं? प्रस्तावित शब्दात मला जर लेटर द्यायचं असतं तर बोलायचं की नाही असं काही धोरणच नाहीये. प्रस्तावितचा अर्थ कळला का? प्रपोज, इंग्लिश आम्हाला जास्त कळतं. मग अशी मी CMEGPचा उल्लेख केला, म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. बाबूज पिझ्झा म्हणून एक सुदर्शन जाधव आहे, त्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून व्हॅनसाठी अप्लाय केलं. SBI मधून 8 लाखाचं त्याचं लोन पास झालं, म्हणजे विथ तुमचं वर्किंग कॅपिटल हे ते वगैरे साधारण 9 लाखाचं त्यांनी ती गाडी घेतली. त्यानंतर ऑफिशियली उद्योग संचालनालय विभाग म्हणजे CMEGPच्या कार्यालयात BMCला पत्र गेले, ते वाचून दाखवलं. वरील विषयांची संदर्भाने कळवण्यात येते की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत NS पवार यांना स्टेट बँक ऑफ इंडिया प्रभात येथून फूड व्हॅन करिता 10 लाख मी 9 लाख बोलतो कर्ज मंजूर केले. हे SBIने केले, हे कोण सांगतंय? CMEGP. तरी त्यांनी BMCने लिहिलंय पत्र, तरी त्यांना फूड व्हॅन ठेवण्याकरिता व्यवसाय करण्याकरिता योग्य ती जागा द्यावी. कळलं? तुमच्या लक्षात आलं? हे सगळं शासन आहे, हे कुठले खोटे पेपर नाहीये, याची प्रत्येकाची प्रत मी देऊ शकतो. सो एकंदरीत सांगण्याचा मुद्दा असा की अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजना ही महाराष्ट्रामध्ये हा पहिल्यांदा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि इथे फक्त स्थानिक भूमिपुत्र, मग तो CMEGP कार्यक्रमामधून मला सांगतात लोगो चालेल, त्या CMEGP कार्यक्रमामध्ये मला स्थानिक अब्दुल मर्चंट चालेल आणि त्या CMEGP कार्यक्रमामध्ये मला बौद्ध वर्गातले माझ्या बौद्ध समाजातला माझा चर्मकार असू दे किंवा बौद्ध असू दे, SC ST असू दे तोही चालेल. OBC महामंडळामधून मला व्याज परताव्याची स्कीम चालेल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामधून मला ओपन वर्गातले तेही चालते. एकंदरीत कुटुंबासारखी लघु उद्योग योजना अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजनामध्ये तुम्ही फूड व्हॅन, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, ग्रॉसरी, गारमेंट, झेरॉक्स, अगदी लेदर वर्क वगैरे पासून सगळ्या काही गोष्टी करू शकता. फक्त तुमची आता तयारी पाहिजे. तुम्हाला मी मेसेज पाठवला होता व्हॉट्सॲप, फेसबुक मधून वगैरे की 51,000 रुपये भरून तुम्हाला ही व्हॅन घ्यायची आहे. यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या अगोदर ज्या लोकांनी घेतल्या आहेत त्यांनी स्वतःचे पैसे भरले आहेत, परंतु आता काही बँका पुढे सरसावल्या आहेत, त्यांनी जास्तीत जास्त लोन देण्याचं बघितलंय. कसं आहे की सुरुवातीला लहान बाळ असतं की त्याच्यावर जास्त लक्ष जात नाही, पण ज्यावेळी ते फोपावतं तर त्यावेळी त्याला स्वतःहून ते चालून येतात
आणि मला असं वाटतं व्यासपीठावर बसलेले पाकिस्तानचे नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमॅन आहेत यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या जेवढ्या काही गाड्या होणार आहेत या गाड्यांचे सगळे करंट अकाउंट हे त्या बँकेत जाणार आहेत. तिथून आपल्याला थोडंसं आर्थिक पाठबळ मिळणार आहे. इक्विटास जी फायनान्स बँक आहे, महिंद्रा फायनान्स आहे, येस बँक आहे, HDFC आहे, अगदी स्टेट बँक ऑफ इंडिया या सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे आपल्या या प्रकल्पाला. त्याला मुंबई सेंट्रलचं ऑफिस, मुंबई व्यापारी असोसिएशनचं जे नवजीवन कोऑपरेटिव्ह ऑफिस सोसायटी आहे त्या ऑफिसला आम्ही बोलू. आता तुमचे आम्ही काही पेपर्स घेतलेत, काही जण लोकांनी डिरेक्टली आले त्यांचे नंबर्स पण घेतले. सो प्रत्येकाची मी इंटरव्ह्यू स्वतः जातीने घेणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी सगळ्या जाती धर्मांसाठी होतं. त्यावेळी कुठलाही धर्म असा आडवा केला नव्हता. परंतु त्याच महामंडळाप्रमाणे इतरही महामंडळं आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये ओपन वर्ग म्हणजे मराठा, ब्राह्मण या समाजासाठी म्हणून ही स्कीम आहे. जी स्कीम 2 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज तुम्ही बँकेतून घ्या. तुमचा जो सिबिल स्कोर किंवा तुमची जी काही क्रेडिट हिस्ट्री असते त्या पद्धतीने तुम्ही कमर्शियल लोन घ्या. अवनी व्हॅन ही एक कमर्शियल व्हॅन आहे, ही घरगुती वापरासाठी नाही. म्हणून हे कमर्शियल लोन होतं, ते व्यवसाय लोन होतं. म्हणून त्याचा मी त्याला एक डिझाईन बनवली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये मराठा समाज आणि ब्राह्मण समाज म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की मराठा समाजाला फक्त मराठा आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी फक्त टीव्हीवर बातम्या दाखवतात. अण्णासाहेब पाटील महामंडळ एवढं मोठं महामंडळ आहे जिथे कोट्यवधी रुपये फक्त व्याज परताव्यासाठी ठेवलेत. ते कोणी सांगितलं जात नाही. त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला, ते फक्त एवढ्या एक मोठ्या या व्यक्तिमत्वामुळे. तर 2 लाख ते 10 लाखापर्यंत तुम्हाला ती कर्ज घ्यायचं. हे कर्ज आता आपण कमर्शियल व्हॅनसाठी देतोय. या गाडीची किंमत म्हणजे याच्यामध्ये 2 व्हॅन आम्ही सिलेक्ट केले आहेत, एक महिंद्रा जितो आणि दुसरं टाटा इस्गो. ह्या दोन्ही गाड्या पेट्रोलच्या आम्ही घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये 5ची जी चेसिस आहे ती 7.2 आणि महिंद्राची 7.4 आहे गुणिले 5. हे साधारण 35 स्क्वेअर फीटचा मागचा तुम्हाला तो एरिया मिळतो. त्याच्यामध्ये फ्रूट व्हॅन, व्हेजिटेबल व्हॅन, ग्रॉसरी व्हॅन, फूड सप्लाय व्हॅन आहे. परत सांगतोय, फूड सप्लाय व्हॅन आहे, फूड व्हॅन नाही. त्यामुळे तो गैरसमज करून घेऊ नका. सो फूड सप्लाय व्हॅन म्हणून आपल्याला ती करायची आहे. गारमेंटची व्हॅन आहे. अशा पद्धतीने आपण ती 535 स्क्वेअर फीटमध्ये आणि हाईटला ते 6 ते 6.25 फूट या पद्धतीने ती गाडी बनवते. गाडी खाली 2 ठेवलेल्या आहेत, एक महिंद्राची आहे आणि एक टाटाची आहे. ही गाडी घेऊन त्याचं फॅब्रिकेशन पण अवनी 24 एंटरप्राइज ही एक आमची कंपनी आहे. त्या कंपनीच्या मार्फतच ते फॅब्रिकेशन केलं जातं. परंतु फक्त फॅब्रिकेशनचं काम न करता त्याला व्यवसाय लोन कसं मिळेल. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, तुमची वर्षभराची लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं ज्याच्यामध्ये हिंदू मराठा लिहिणं गरजेचं आहे. काही ठिकाणी हिंदू लिहिलेलं असतं, ते चालणार नाही. परंतु अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये एक फार मोठे उपकार करतायत एका मराठा समाजासाठी की कारण काय होतं की लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये कधी कधी शाळेमधून फक्त हिंदूच लिहिलं गेलं आणि मराठा समाजाला कळलंच नव्हतं की आमचं पुढे काहीतरी फलं होणार आहे. त्यामुळे ते त्या आविर्भावात होते की आमचं काय, आम्हाला काय करायचं, हिंदू लिहिबाबत तर हिंदू लिहि म्हणून कोणी त्याच्यावर लक्ष नाही दिलं. परंतु त्याच्यामध्ये जर तुमच्या नातेवाईकांपैकी जे ब्लड रिलेशन्स आहेत, मग एखादी बहीण असेल, भले ती लग्न झाली तरी ती ब्लड रिलेशनमध्ये, एखादे तुमचे सख्खे काका असतील, बाबा आहेत, आई आहे, त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये असेल तर विचार करतात आणि ते अप्रूव्ह करून घेतात. ही फार मोठी गोष्ट मराठा समाजासाठी, तीच त्याच पद्धतीने ब्राह्मण समाजासाठी. ओबीसी महामंडळ म्हणजे मराठा महामंडळामध्ये सगळ्या जाती धर्मांसाठी होतं, पण नंतर अचानकपणे ओबीसी महामंडळाने सांगितलं की बाबा ही स्कीम आम्ही राबवतो म्हणून ते अण्णासाहेब महामंडळातून थोडेसे अलिप्त झाले. परंतु हाच महामंडळाचा GR म्हणजे तुम्ही जर अण्णासाहेब पाटीलचा जर GR बघाल तर या पद्धतीने असतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर हा आहे ओबीसीचा. त्यांनी काय दिलंय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर. त्यामुळे इथे 10 लाखासाठी जे काय आपण लोन घेतो, तुम्ही परत एकदा सांगतोय फक्त अवनी व्हॅन म्हणून आलात त्याचं मी स्वागतच करतोय. परंतु नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक ही ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहे, मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
साहेब दुसऱ्या गोष्टींसाठी पण लोन देत आहेत। जर तुम्हाला छोटा मोठा कुठला व्यवसाय करत असेल तर तुमची जर चांगली बाजारात पत असेल, ज्या पद्धतीने क्रेडिट रेशो असेल, तर तुम्ही एखादी फ्रँचायझी वाटते तुम्हाला योग्य आहे, तुम्हाला डिस्ट्रीब्युशनची पाहिजे असेल तर त्यासाठी पण लोन मिळू शकतं। त्याचंही आम्ही तुम्हाला पद्धतशीरपणे मार्गदर्शन करू। हा झाला एक भाग। अण्णासाहेब पाटीलमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स। ओबीसी महामंडळामध्ये ओबीसी महामंडळाचे किती जण आलेत? ओबीसी तुम्ही आता ऐकून घ्या, थोडीशी किचकट प्रक्रिया म्हणून आम्ही भांडतोय तुमच्यासाठी। पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आलं लक्षात, आणि तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी लागतात। बरं, आता ह्याच्यात काय होतंय की आम्ही सगळ्या महामंडळांबरोबर जातोय, तिथून आम्ही ते करून घेतोय, पण अण्णासाहेब महामंडळामध्ये एक चांगल्या पद्धतीने प्रक्रिया आहे। बँक स्टेटमेंट जर समजा असेल तर त्या बँक स्टेटमेंटच्या आधारे इन्कम टॅक्स तुमचा काढला जातो, किंवा इन्कम सर्टिफिकेट ज्याचं उत्पन्न कमी असेल तर ते तहसीलदाराकडून इन्कम सर्टिफिकेट मिळतं। अन्यथा इन्कम तुम्ही तुमचं IT रिटर्न ज्याला आपण म्हणतो ते आपण काढून घेऊन मग ते इन्कम 8 लाखाच्या खाली पाहिजे असतं, जे तुमचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली हवंय। मी आता फक्त थोडक्यातच सांगतो, तर महाराष्ट्राचा रहिवासी 8 लाखाच्या खाली उत्पन्न, या 2-3 गोष्टी आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सिबिल स्कोर। एखादं इकडे हे लोन घेतलं, ह्याला गॅरेंटर राहिलो, त्याला हे राहिलंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुरुष असून मी स्वतः शिव्या देतोय आम्ही, की महिलांना माहीतच नसतं की पुरुषांनी किती उद्योग करून बसलाय। काय होतं की महिलांचं पॅन कार्ड, आधार कार्ड घेतो, त्यांचा सिबिल ओके असतो, आणि मग हळूच त्या पुरुषाचं जर घेतलं नवऱ्याचं की त्याने कुठेतरी उद्योग केलेले असतात, कधी क्रेडिट कार्ड, कधी हे कधी ते, त्यामुळे त्या महिलेचं लोन होणार नाही, हे तुम्ही ध्यानात घ्या। ओबीसी महामंडळाचं सांगितलं त्याच पद्धतीने विजयंती कोण आहेत का? हा, तर तुमच्यासाठी पण सेम क्रायटेरिया आहे जी ओबीसी महामंडळामध्ये। पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, ह्या सगळ्या गोष्टी लागतात। आता SC ST मध्ये कोण आहेत? शेड्यूल कास्ट भरपूर आत्मारात आले, ओके। अजूनपर्यंत बरं तुम्हाला माहिती आहे का तुमचं महामंडळ कुठलं आहे? एक तर ते बरं झालं मराठा समाजाला कळलं की आमच्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, की जिथे कधीतरी आता टीव्हीवर तरी दिसतंय ते। ओबीसी महामंडळ दिसतं का तुमचं कधी? तुम्हाला कुठे आहे माहिती का? त्याचं हेड ऑफिस आहे चेंबूरला, अगदी चांगल्या ठिकाणी आहे। बरं, SC STचं कुठे महामंडळ माहिती आहे का? तर त्यांनी तुमच्यासाठी अजूनपर्यंत केलेलं नाहीये। 10 वेळा पाठपुरावा करून सुद्धा ते व्याज परताव्याची स्कीम करत नाहीयेत। तर बघू आता यावर्षी व्हायला पाहिजे, परंतु तुम्ही घाबरू नका। याच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मुद्रा लोन किंवा स्टँडअप इंडिया या अंतर्गत आपल्या अवनी व्हॅनला त्यांनी मान्यता दिली, म्हणूनच मी सगळ्यांना बोलवलंय। सो मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून तुम्हाला 12% प्रमाणे व्याज परतावा होईल, जे काही तुम्ही लोन घ्याल, जे काही लोन होणार 6-7 लाखाचं। त्यानंतर ओबीसी महामंडळाला पण तुम्हाला 12% ते तुम्हाला व्याज परतावा मिळेल, आणि स्टँडअप इंडिया आणि मुद्रा लोन यांचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी असेल। तर ती स्कीम साधारण उद्या परवा आम्ही परत जाणार आहोत, ती स्कीम आम्ही त्याच्याकडून समजून घेऊ। या अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजना अजूनपर्यंत कशी मान्यता मिळेल आणि त्याला महिलांना जास्तीत जास्त प्राधान्याने कसे देतील हे आम्ही बघतो। तो स्टेट बँक ऑफ इंडियामधून आपल्याला तत्वतः मान्यता मिळालेली आहे, तुमच्या लक्षात येते का? तर आपल्याला तत्वतः मान्यता मिळालेली आहे। आणि जर SC ST महामंडळातून जर समजा ही स्कीम, आणि ऑलरेडी पेपर्स मंत्रालयात आहेत, ते आज ना उद्या कधी पास होईल। सो मराठा समाजासाठी जे काम चालू आहे तेच ओबीसी महामंडळ, तेच विजयंती आणि तेच SC ST महामंडळासाठी होईल। मी सांगितल्याप्रमाणे फक्त 51,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत। 51,000 रुपये आता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मेसेज केला की कोणीही इथे कुठले व्यवहार नाही, काही नाही, कुठल्या गोष्टी नाही आहेत। जोपर्यंत तुमचा सिबिल ओके होत नाही, जोपर्यंत बँकेतून तुम्हाला फोन येत नाही, जोपर्यंत मुंबई व्यापारी असोसिएशन मधून तुम्हाला मेसेज येत नाही, तोपर्यंत कुठलेही व्यवहार, कुठले काही नाही, कोणाशी काही बोलायचं नाहीये। गाडी कुठली घ्यायची, गाडीचे त्याचं कोटेशन किती आहे, फॅब्रिकेशनचं कोटेशन किती आहे, ब्रँड फी किती आहे, रोडवर कशी चालवायची, त्याचे पेपर्स कुठले असतील, काय कुठले असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला मी ऑफिसमध्ये देईन। मला असं वाटतं तुर्तास आपण इथे थांबूया। तुम्ही इथे आलात आणि चांगल्या पद्धतीने हे सगळं ऐकून घेतायत, आणि जसं पागे साहेबांनी सांगितलं की पुढे
नोकऱ्या नाही आहेत. त्यामुळे करू नका कोणाची चाकरी, स्वकष्टाने कमवा स्वतःची भाकरी. म्हणूनच ही अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजना ही इथे आणली. मी तुमचे प्रत्येकाचे आभार मानतो. व्यासपीठावर बसलेले चेअरमॅन साहेब यांचेही मी आभार. त्याच पद्धतीने बँकेचे सगळे प्रतिनिधी आले त्यांचे आभार, व्हॅन डीलर्स आले त्यांचे आभार, आणि माझे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे तर मनापासून आभार. तर माझी शेवटची आणि कळकळची विनंती आहे, तुम्ही माझं जी काय आत्ता ही बडबड ही तुम्ही जी ऐकून घेतली त्याबद्दल मी तुमचा ऋणी असेनच, परंतु जेव्हा तुम्ही ही गाडी घ्याल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.